महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत करण्यासाठी आणि येत्या काही दिवसात महाराष्ट्रात प्रचाराचे झंझावती दौरे सुरू करणार असल्याने त्याची सुरुवात म्हणून आज माझ्या सर्व मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांसमवेत श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली। सोमवारी पक्षाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर आज सकाळी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे खासदार, आमदार, मंत्री आणि पदाधिकारी पक्ष कार्यालयात एकत्र जमून बसने श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दाखल झाले। आम्ही जनतेसमोर त्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी जात आहोत। सिद्धिविनायकाने आम्हाला आशीर्वाद द्यावेत यासाठी विजयाची खूण दाखवली आहे। शेवटी जनता जनार्दन सर्व काही आहे। लोकांचा विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी त्यांच्या समोर जाणार आहोत, असेही अजितदादा पवार यांनी सांगितले। चांगल्या कामाची सुरुवात ही गणरायाच्या दर्शनाने केली जाते आणि आज अंगारकी असल्याने माझ्या पक्षाचे आमदार, मंत्री आणि पदाधिकाऱ्यांना घेऊन दर्शनाला आलो आहे। 14 जुलै रोजी बारामतीमध्ये आमची जाहीर सभा होत असल्याने त्याची सुरुवात आज केल्याचे अजित पवार यांनी सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, कृषी मंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ता वैशाली नागवडे, प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी, महिला नेत्या सुरेखाताई ठाकरे, पक्षाचे आमदार, माजी आमदार, सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष आमदार सदा सरवणकर, विश्वस्त सुनील गिरी, आरती साळवी आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।